कॅम्प्युटर त्यांच्या काळात आला, नवा तंत्रज्ञानाचा बडेजावपणा काँग्रेस आतापर्यंत आम्ही या देशामध्ये आणलं म्हणून मिरवत होती, तीच काँग्रेस तंत्रज्ञानाला विरोध करायला लागली आणि म्हणून आम्ही महात्मा गांधीजवळ आलो की गांधी बाबा, तुमचा विज्ञानाचा दृष्टिकोन होता, पण तुमचे चेले चपाटे आता तुमची कास सोडून हे देवाच्या आळंदीला जायच्या ऐवजी चोराच्या आळंदीला निघालेले आहेत। 2004-09 साली घोळ असणारी मशीन तुम्ही का ठेवली? मग त्यावेळी तुम्ही घोळ करून निवडून येत होता का हे एकदा जाहीर करा। महाविकास आघाडीचा ईव्हीएमच्या समर्थनामध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मंत्रालय शेजारी जे गांधी यांचा पुतळा आहे, महात्मा गांधी यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या बाहेर आंदोलन करताना दिसत आहेत, घोषणाबाजी करताना दिसत आहेत। तो काय सांगाल आज ईव्हीएमच्या समर्थनामध्ये? 2004-09ला ईव्हीएम मशीन जी आली ती काँग्रेसच्या काळामध्ये आली। राजीव गांधींनी नवतंत्रज्ञान या देशामध्ये आलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम केलं। कॅम्प्युटर त्यांच्या काळात आला, नवा तंत्रज्ञानाचा बडेजावपणा काँग्रेस आतापर्यंत आम्ही या देशामध्ये आणलं म्हणून मिरवत होती, तीच काँग्रेस तंत्रज्ञानाला विरोध करायला लागली आणि म्हणून आम्ही महात्मा गांधीजवळ आलो की गांधी बाबा, तुमचा विज्ञानाचा दृष्टिकोन होता, पण तुमचे चेले चपाटे आता तुमची कास सोडून हे देवाच्या आळंदीला जायच्या ऐवजी चोराच्या आळंदीला निघालेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये ईव्हीएममुळे तुमचा पराभव झाला नाही तर गावगाड्यातल्या शेताभातात राबणारा शेतकरी, शेतमजूर, बारा बोलतेदार, आलुतेदार आणि लाडकी बहीण यानं तुमचा पराभव केलेला आहे। तो आता मान्य करा आणि जनतेच्या कामासाठी तुम्ही आता कामाला लागा। महाविकास आघाडी सातत्याने ईव्हीएमचाच कुठेतरी घोळ असल्यामुळे आमचा पराभव झाला असं। अरे घोळ होता तर ती मशीन आणली कुणी? तुम्हीच आणली ना। महाविकास आघाडीवाल्यांना मला विचारायचं आहे, मग 2004-09 साली घोळ असणारी मशीन तुम्ही का ठेवली? मग त्यावेळी तुम्ही घोळ करून निवडून येत होता का हे एकदा जाहीर करा। त्यावेळी आणलेली मशीन आम्ही घोळ करूनच विजय होत होतं हे जाहीर करा। मग तेही जाहीर करायला तयार नाही। काय झालं, यांना जसा पाण्याशिवाय मासा जगत नाही तसा सत्तेशिवाय हे प्रस्थापित जगू शकत नाही, ते आता माशासारखे तडपडायला लागलेले आहेत। आता जनतेनं तुम्हाला नाकारलेला आहे, जनतेच्या मताचा तुम्ही अनादर करू नका। माहितीला एवढं यश मिळेल असं तुम्हाला अपेक्षित होतं? 180-190पर्यंत माझी अपेक्षा होते, 160-65च्या पुढं तरी आम्ही 100% जाऊ, परंतु लाडकी बहीण हिनं कुणाचंच ऐकलं नाही, तिनं महायुतीलाच मतदान दिलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं हे जे काही वाढलेला जो विजय आपल्याला दिसत आहे ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा लाडक्या बहिणीचा आहे। मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई।